नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. स्वागत तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एसके क्रिएशन. तर मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे जे आपण बाप्पावरती सिरीज चालू केली आहे मित्रांनो, मोरयावरती, ज्याचा 7वा पार्ट आहे. एकदम जबरदस्त एडिटिंग झालेलाच आहे. आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण एनिमेशन या ऍप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे. एकदम खतरनाक आणि जबरदस्त एडिटिंग झालेलाच आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे बघा मिळणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि हो मित्रांनो, या व्हिडिओचं जे काही म्हणजे मटेरियल असणार आहे, मटेरियल शेक पे बिटमॉस सर्व जे काय असणार सर्व आपल्या वेबसाईटवरती मिळणार आहे. वेबसाईट खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, ते जाऊन एक वेळेस नक्की या. तर मित्रांनो, जरा वेळ घालता आपण जे आपल्या आजच्या एडिटिंगला सुरुवात करून देऊया. बाप्पा येतोय. हे गणराया लागला म्हणा नाद खुळा भक्तीचा नाम घोषा भाळा भिडला. You're a superhero. ओके मित्रांनो, आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आढळत बघू शकता. त्या मित्रांनो, आपला असाच व्हिडिओ काढला लागणार नाही. आपल्या व्हिडिओचे जे लेअर आहेत ते जास्त असल्यामुळे आपलं स्क्रीन एका तटत आहे. तेवढा काय विषय नाही. दॅट तुम्हाला सिम्पली आपलं जे एनिमेशन आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. खाली तुम्हाला ते प्रोजेक्ट्समध्ये जायचं बघू शकता. मी तुम्हाला शेक पेड बिटमॉस जे काय दिलेलं आहे आपल्या वेबसाईटवरती तुम्ही ते इन्स्टॉल करून घ्यायचं. मी आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर ॲड करून घेतल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला आपल्या बिटमॉस ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला ते काय करा, हा मगाचा प्रोजेक्ट आहे मी डिलीट केलेला आहे, मी तुम्हाला दाखवतो इथून. तर तुम्हाला आपला सध्या क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तुमचा जो काय फोल्डर असेल मित्रांनो, तुमचं फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे. घेतल्याच्यानंतर हा जो 6 बॉक्स तुम्हाला एक आयकॉन दिसत आहे बघू शकता. तर 6 बॉक्स आयकॉन ते क्लिक करायचं आहे. हा जो 1 नंबर हुंदराचा व्हिडिओ आहे तर ह्याच्यामध्ये मला व्हिडिओ समजणार नाही. त्यासाठी मी तुम्हाला काय केलेलं आहे मित्रांनो, इथून इथं कोपऱ्यात तुम्हाला मित्रांनो एक आयकॉन दिसत आहे बघू शकता. बघू का इथं कोपऱ्यात एक आयकॉन आहे. तर इथून व्हिडिओ प्ले झाले असल्यामुळे तुम्हाला मित्रांनो समजणार नाही. बघू शकता इथं बघू शकता 1 नंबर आयकॉन तुम्हाला दिसत आहे. थोडंसं तुम्ही तुम्हाला फोकस करून दाखवतो. तर हा जो आयकॉन आहे हा 1 नंबरचा मित्रांनो व्हिडिओ आहे. परत 2 नंबरचा हा व्हिडिओ आहे. तर इथे तुम्हाला वरती कोपऱ्यामध्ये दिसत असेल 1, 2, 3 नंबरचा व्हिडिओ. तर मी हे जे व्हिडिओ एक करून ॲड करून घ्यायचे आहे. ते 1 नंबरचा व्हिडिओ तुम्हाला अशा सुरुवातीला ॲड करून घ्यायचा आहे. जसं मी आतापर्यंत ॲड करून घेतलेला आहे. तर प्लस ते क्लिक करून द्यायचं आहे. तर ॲड करून घेतल्याच्यानंतर त्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, जो 2 नंबरचा बीट आहे, मी 7 सप्टेंबर जे लिहिलेला आहे तिथं सोडून द्यायचं आहे. परत पुढच्या बीटजवळ यायचं आहे. प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. परत तुमचा 2 नंबरचा जो काही व्हिडिओ असेल तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. परत पुढचा जो बीट आहे गणपती बाप्पा मोरया लिहिला तो इथून सोडून द्यायचा आहे. परत पुढच्या बीटजवळ यायचं आहे. त्यानंतर प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. परत आता मीडियामध्ये गेल्याच्यानंतर परत तुमचा 3 नंबरचा जे काही व्हिडिओ आहेत तिथून एक करून ॲड करून घ्यायचे. तर तिथून नियमाप्रमाणे मित्रांनो जे काय आपले व्यवस्थित व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओतून एक करून घ्यायचे ॲड करून घ्यायचे आहेत. तर कसे ॲड करायचं मला मित्रांनो सांगितलंच आहे. ते तुम्हाला सिम्पली काय करायचं, प्लस ते क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुमचा जो काय पुढचा व्हिडिओ असेल तो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथून अशा प्रकारे तिथे पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट करून म्हणजे ॲड करून घ्यायचं आहे. तर मी इथून सर्व व्हिडिओचे आहेत इथून ॲड करून घेतो. ओके, तर मित्रांनो मी सर्व व्हिडिओतून जे आहेत एक करून ॲड करून घेतलेले आहेत. त्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं, थोडासा अशा वेळी आपला व्हिडिओ थोडासा लहान करून घ्यायचा आहे. थोडंसं खाली यायचं. खाली आल्याच्यानंतर हा जो तुम्हाला सुरुवातीला एक सर्कल एक दिलेला आहे बघू शकता. त्या सर्कलला अशा प्रकारे लॉक प्रेस करून धरायचं आहे आणि हा सर्कल पूर्ण मी तुम्हाला अशा प्रकारे टॉपला आणून ठेवायचा आहे. परत त्या सर्कलवरती क्लिक करायचं आहे. ही जी लेअर तो पूर्ण व्हिडिओ ती अशा प्रकारे ॲड करून घ्यायची आहे. आता ॲड करून घेतल्याच्यानंतर त्यानंतर सिम्पली तुम्हाला ते काय करायचं आहे, आपल्या नियमाप्रमाणे काय करायचं, तुम्हाला यायचं 2 नंबरच्या बीटजवळ जिथं 7 सप्टेंबर दिलेलं आहे. हा पण ज्या 7 सप्टेंबरवरती क्लिक करायचं आहे. हा थोडासा अशा प्रकारे वरती आणून ठेवायचा आहे. थोडंसं पुढे यायचं आहे. परत गणपती बाप्पा मोरया जे काही लिहिलेलं आहे त्याला पण थोडंसं अशापैकी वरती आणून ठेवायचं आहे. म्हणजे 1 नंबरचा व्हिडिओ आपला तळामध्ये आला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं, 1.9 सेकंद जवळ यायचं आहे. 2 नंबरच्या बीटजवळ यायचं आहे. आपल्या सर्कलवरती क्लिक करायचं, क्रॉप करून घ्यायचं आहे. परत पुढच्या बीटजवळ जायचं आहे. परत अनेकदा क्रॉप करून घ्यायचं आहे. परत पुढच्या बीटजवळ जायचं आहे. अनेकदा क्रॉप करून घ्यायचं आहे. तर अशा वेळी 4.24 सेकंदामध्ये एक क्रॉप करून घ्यायचे आहे. त्यामुळे हा जो गणपती बाप्पा मोरया जो लिहिला आहे ते तुम्हाला जो सर्कल आला तो तिथून डिलीट करून घ्यायचं आहे बघू शकता. आणि 7 सप्टेंबर जिथं म्हणजे जो सर्कल आलं ते डिलीट करून घ्यायचं आहे. आता ते डिलीट करून घेतल्याच्यानंतर त्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं, थोडंसं बॅक यायचं आहे. आपल्या शेक इफेक्टमध्ये यायचं आणि 1 नंबर तुम्हाला जो फोटो दिसत आहे तुम्हाला यायचं 2 नंबर टेक्स्टजवळ तिथं आल्याच्यानंतर ते ह्याचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे. थोड्या बॅक परत आपली नेहमीप्रमाणे आपल्या बिटमॉस सॉन्गमध्ये इथे येऊन जायचं आहे. आता इथे बिटमॉस सॉन्गमध्ये आल्याच्यानंतर जिथं आपला डबल बीट आहे बघू शकता 6 सेकंदावर आपला डबल बीट आहे. तर ते यायचं आहे. त्याच्या पुढचा जो काही व्हिडिओ असेल त्यावेळेला हा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला परत प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला बाप्पा येतो हा जो टेक्स्ट दिलेला आहे तो ते टेक्स्ट ॲड करून घ्यायचा आहे.
त्यानंतर ते मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे, तर रोटेटवरती क्लिक करायचं आहे आणि याला -90 डिग्री रोटेट करून याला थोडासा अशा प्रकारे लहान करून घ्यायचं आहे. इतका लहान केला तरी चालेल आणि तर अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. तर सेट करून घेतल्याच्यानंतर परत तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे, आपला शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे. आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर एक नंबर जो काय फोटो म्हणजे आपला टेक्स्ट आहे SK क्रिएशन ते तुम्हाला क्लिक करायचं आहे, ते इफेक्ट्समध्ये जायचं आहे. याचा इफेक्ट तुम्हाला अशा वेळी कॉपी करायचा आहे आणि आपल्या बिटमाउसमध्ये यायचं आहे. आता बिटमाउसमध्ये आल्याच्यानंतर जेवढे आपले काही व्हिडिओ आहे ते सर्व व्हिडिओना हा जो इफेक्ट आहे अजून एक करून पेस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता जो आपण मागे डबल बीट दिलेला आहे त्या फक्त व्हिडिओ हा जो इफेक्ट सोडायचा आहे. फक्त बाकी जे व्हिडिओ आहेत उरलेले ते सर्व व्हिडिओना हा जो इफेक्ट आहे हा इथून एक करून पेस्ट करून घ्यायचा आहे. तर इथून अशा बी सर्व पेस्ट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडासा अशा व्हिडिओ जो आहे तर आपल्याला लहान करायचा आहे, पूर्ण सुरुवातीला यायचं आहे. प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुमचा इंस्टा यूट्यूबचा जो काही लोगो असेल तो लोगो इथं ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता. तर मी इथून माझा जो काही लोगो आहे तो लोगो ॲड करून घेतो. तर ह्याच्यामध्ये माझा लोगो ॲड करून घेतलेला ही जी लेअर पूर्ण व्हिडिओ ती अशा प्रकारे ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर मग इथं मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं परत 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडासा लोगो आपण आपल्याला लहान करून घ्यायचा. बघू शकता. तो लोगो तुम्हाला लहान झालेला दिसत असेल. थोडासा फोकस मित्रांनो आपला कमी येत आहे. बघू शकता इथे लोगो लहान झालेला आहे आपला. त्यावेळा विषय नाही तुम्हाला तो व्यवस्थित दाखवून देतो. त्यानंतर मी ते 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे परत तुमचा जो काही लोगो असेल तो काही ते व्यवस्थित सेट करायचा आहे. त्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे. वरती इथं कोपऱ्यात सेटिंग्स आला शेअरचा ऐकून दिसत आहे त्यावरती क्लिक करून इथं तुमचा जो काही व्हिडिओ असेल ते एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक केला नसेल त्या प्रत्येक लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.